श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। औदुंबरा तळवटी नरसिंह योगी, कृष्णा तटी परमशांती सुखास भोगी। ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे, अनन्य जो शरण इच्छित देत आहे। काषाय वस्त्रम करदंडधारिणम, कमंडलुं पद्मकरेण शंखं, चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ श्रीमंद्रुसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। साधन मार्गामध्ये, उपासना मार्गामध्ये अहंकार एवढासा तुझा जरी आला ना, तरी तो सद्गुरूंना अजिबात मान्य होत नाही। एखाद्या मंदिरात आपण जेव्हा जातो, तेव्हा त्या मंदिरात जाताना जशी चप्पल बाहेर काढून ठेवतो आणि मग पायावर पाणी घेऊन, पाय धुवून, चूळ भरून, डोळ्याला पाणी लावून मग आपण मंदिरात आत जातो, तसं उपासना मार्गामध्ये उपासना करताना, साधना करत असताना, गुरूंच्या कृपेनं काही उपासना करत असताना अहंकार जर आला तर तो गुरूंना अजिबात आवडत नाही। स्वच्छ अशा पद्धतीनं आत संचार करावा लागतो। आत आणि बाहेर सर्वत्र इतकी शुद्धता, इतकं पावित्र्य ठेवावं लागतं। गोरक्षनाथांच्या ठिकाणी सूक्ष्म अहंकार अगदी सामान्यपणे तुमच्या माझ्या ठिकाणी सुद्धा असा निर्माण होऊ शकतो। एक कल्पना आहे की दत्तकृपेने आपल्याला भिक्षेची व्यवस्था झाली आहे, पण असं वाटू लागलं उगाचच की माझ्या काहीतरी साधनेचा परिणामाने ही झोळी अशी आपोआप जाते आणि भिक्षा येते आणि माझ्या पुढे मी व्यवस्था करतो, म्हणजे आता मी किती महापुरुष झालो, मी किती अधिकारी सत्पुरुष झालो। पण दत्तात्रेयांच्या ही गोष्ट लक्षात आली। गिरनार पर्वतावरच्या पलीकडच्या तिसऱ्या डोंगरावरतीच दत्तचरण आहेत, पादुका आहेत। महाराजांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि दत्तात्रेयांनी ती झोळी अडवली आणि जेव्हा बोध केला की हे माझ्या कृपेमुळे मिळतंय, तुझ्या साधनेच्या प्रभावाने किंवा तुझ्याकडे काहीतरी सिद्धी झाली म्हणून नव्हे, मग तिथून उपासनेला सुरुवात झाली। मच्छिंद्रनाथांना हेच अपेक्षित होतं की दत्तात्रेयांच्या सहवासात गोरक्षनाथांच्यावरती दत्तगुरूंचा कृपानुग्रह व्हावा। आदिनाथ मुख्य सद्गुरु ज्ञानाचा राम मंत्र त्याचा सारभूत, ऐकियले मीने नाम मंत्र सार, जाहला मच्छिंद्र कृतार्थ तो, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। तो मच्छिंद्रनाथांनी बोध गोरक्षनाथांना केला। गोरक्षनाथांची साधनेची पातळी वाढत गेली आणि आता हा मच्छिंद्रनाथांपासून, गोरक्षनाथांपासून नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार पूर्ण भारतवर्षभर होऊ लागला। मागे परंपरा, गुरु परंपरा कोण आहे? दत्त हे दैवत म्हणून मान्य निश्चित केलंय, पण त्याच्याही पुढे जाऊन नवनाथ संप्रदायामध्ये दत्तात्रेयांना गुरुस्थानी म्हणून मान्य केलंय। आपले गुरुणाम गुरु कोण आहेत? तर अत्रिपुत्र दत्तात्रेय आहेत, असं नाथ संप्रदायाची परंपरा मान्य करते। आता त्या वाङ्मय संप्रदायामध्ये काय साम्यता आहे, एवढा भाग आजच्या भागामध्ये आपण निश्चित थोडासा चिंतन त्याच्यावर करूया। बघा, नवनारायण श्रीमद भागवतात वर्णन केले। मी मागे बोललो एकदा, नवनारायणच हे पुढे नवनाथ झाले आणि हे जे नवनाथ आहेत त्यांच्यापासून जी ही नाथ परंपरा सुरू झाली, तर दत्तात्रेय हे जर आदिगुरु आता या सगळ्या परंपरेचे आहेत, तर दत्त हे अवधूत योगी आहेत आणि नाथ संप्रदाय हा सुद्धा अवधूत पंथच आहे। नाथ संप्रदाय आता ते 9 होते म्हणून नवनाथ। नाथ संप्रदाय हा सुद्धा दत्तप्रणितच आहे, दत्तात्रेयांच्या मार्गदर्शनाखालीच बहरला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। दत्तात्रेयांच्या कृपेनं अवधूत गीता नावाची एक गीता प्रसिद्ध आहे। नाथ संप्रदायात सुद्धा अवधूत गीता हा प्रमाण ग्रंथ म्हणून मानला जातो। लक्षात घ्या, नवनाथ परंपरेमध्ये दत्तात्रेयांची अवधूत गीता ही प्रमाण ग्रंथ म्हणून मानली जाते। आता अवधूत या शब्दाची व्याख्या काही भागांपूर्वी आपण एकदा पाहिली होती, तेव्हा फक्त अर्थ पाहिला होता। आज अवधूत गीतेतले काही श्लोक मुद्दावून आपल्या पुढे ठेवायचे। काय सुंदर वर्णन करून ठेवलेत। ते म्हणतात, आशापाश विनिर्मुक्त आदि मध्यांत निर्मलः
आनंदे वर्तते नित्यं मकारं तस्य लक्षणं वासनावर्जितायेन वक्तव्यंच निरामयं वर्तमानेषु वर्तेत वकारं तस्य लक्षणं धूली धूसर गोत्राणि धूतचित्तो निरामयः धारणाध्यान निर्मुक्तो धुकारस्तस्य लक्षणं तत्वचिन्ताधृतायेन चिंताचेष्टा विवर्जितः तमोहंकार निर्मुक्तस्तकारस्तस्य लक्षणं. प्रत्येक ठिकाणी अकार वकार धुकार तकार अवधूत काय सुंदर वर्णन करून ठेवले. आशापाश विनिर्मुक्तो आधिमध्यांत निर्मलः मकारम तस्य लक्षणम वकारम तस्य लक्षणम धुकारम तस्य लक्षणम आणि तकारस्तस्य लक्षणम. अवधूत अवधूत या शब्दाची अशा पद्धतीनं व्याख्या अवधूत गीतेमध्ये करून ठेवली. आता हा ग्रंथ नाथ संप्रदायात प्रमाण ग्रंथ म्हणून मानला जातो, परंतु सिद्ध सिद्धांत पद्धती नावाचा एक ग्रंथ आहे. त्या सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये गोरक्षनाथांनी लिहिलेल्या या ग्रंथात एक स्वतंत्र प्रकरण अवधूत कसा असतो याबद्दल वर्णन केलं. किती साम्यता आहे अवधूत गीतेमध्ये आणि सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये. गोरक्षनाथ वर्णन करतात अनुत्थाधार संपन्नः परुविश्रांतिपारगः धृतिचिन्मय तत्वज्ञा सोवधूतोभिधीयते अव्यक्तं व्यक्तमाधत्ते व्यक्तं सर्वग्रसत्यलं सत्यं स्वांतरे सन्यः सोवधूतोभिधीयते अवभासात्मको भासः स्वप्रकाशे सुसंस्थितः लीलया रमते लोके सोवधूतोभिधीयते क्वचित भोगी क्वचित त्यागी क्वचित नग्न पिशाच्यवत क्वचित राजा क्वचाचारी सोवधूतोभिधीयते. सज्जन हो, दत्तात्रेयांचा आणि गोरक्षनाथांचा संवाद झाला आणि तो संवाद दत्त गोरक्ष संवाद म्हणून प्रसिद्ध असा संवाद आहे. भगवंताच्या कृपेने असाच योग आला. आपल्या या उपक्रमामध्ये आपण दत्त गोरख संवादावरती पण स्वतंत्र चर्चा निरंतर करू. परंतु एके ठिकाणी वर्णन केलं गोरक्ष दत्तात्रय संवादू ऐकता होय आत्मबोधू उमळे अज्ञानाचा कंदू श्रवण मात्रे श्रीराम. सांगायचं तात्पर्य एवढंच, दत्तात्रेयांचा आणि गोरक्षनाथांचा जो अमौलिक असा तुमच्या आमच्यासाठी जो संवाद तो नुसता वाचला तरी कृपा आपल्यावरती होईल. आपण एवढं लक्षात ठेवूया, गोरखबाणी असं म्हटलं जातं, त्याच्यावरती स्वतंत्रपणे चिंतन आपल्याकडे आपण करूया. वाचनात आलं तर अवश्य वाचा. आपण यातनं एक लक्षात घेऊ, या सगळ्या विस्तृत वर्णनातून नवनाथ परंपरेचा आणि दत्तात्रेयांचा किती घनिष्ठ संबंध आहे हे तपासून पाहण्याचा आपण प्रांजळ प्रयत्न केला. आज वाणीला इथेच विराम देऊ, थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.